हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक जोडी मेथीची घेतली होती आणि ही मेथी मी स्वच्छ निसून घेतलेली आहे बघा. आणि छान अशी गावरान मेथी आहे ही, पाहू शकता तुम्ही. तर ही मेथी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण ही मेथीला पानाला अशी माती वगैरे असते, धूळ असते, त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. तर पाहू शकता 2-3 पाण्याने मी ही मेथी छान धुवून घेतलेली आहे बघा. हे मेथीपासून तुम्हाला खूप छान अशी वेगळ्या पद्धतीने मी ही रेसिपी आज दाखवणार आहे. तुम्ही अशी रेसिपी केली पण नसेल मैत्रिणींनो, तर एकदा खरंच व्हिडिओ पाहिल्या करायला घ्या. तर इथे बघा एक मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. तर आपल्याला काय करायचं आहे, टमाट्याचं पुढचं हे टोक काढून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि हा टमाटा आपल्याला मध्ये कट करून असा चिरून घ्यायचा आहे. एकदम बारीक पण नाही चिरायचा, मीडियम साईजच आपल्याला चिरून घ्यायची. तर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणीला नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने रेसिपी एकदा खरंच सांगते, करून पहा. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला टमाटा चिरून घेतलेला आहे मी. त्यानंतर आपल्याला काय करायचे, हे 2 कांदे मी मीडियम साईजचे घेतलेले, पुढचं मागचं असं टोक काढून घ्यायचे आणि ह्याची साल आपल्याला संपूर्ण काढून घ्यायची बघा. आणि कांद्याला कुठं काजळी वगैरे काळं असलं तर कांदा स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतरच चिरा. तर सर्व साल काढून घेतलेली आहे. तर आपल्याला हा कांदा आपल्याला उभा पातळ असा चिरून घ्यायचा आहे, बारीक बिलकुल पण चिरायचं नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का कधी? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन बनवली तर लगेच व्हिडिओ संपल्या करायला घ्या आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा. पाहू शकता इथे मी कांदा उभा पातळ हे दोन्ही पण चिरून घेतलेले आहेत. तर थोडंसं असा मोकळा करून घ्यायचं आहे आपल्याला, पाहू शकता. म्हणजे तेलात टाकल्याच्या नंतर छान परतल्या जातो तो मोकळा केला की. तर आता हे कांदा आपल्याला छोट्या ह्या डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे सर्व. त्यानंतर टमाटा पण आपल्याला सर्व ह्याच्यात काढून घेते मी. आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे भरपूर साऱ्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा. हे मिरच्यांची आपल्याला देठं काढून घ्यायच्यात. मैत्रिणींनो, तुम्हाला तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि ह्या मिरच्या आपल्याला काय करायचं, एकदम लहान बारीक चिरून घ्यायच्यात अशा पद्धतीने. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून टाकू शकता लसूण आणि हिरवी मिरची, पण मी इथे अशा बारीक चिरून टाकणार आहे. अशा बारीक जरी चिरल्या ना मैत्रिणींनो, दाताखाली जरी खाताच्या वेळेस आल्या तरी काही वाटत नाही. त्याच्यामुळे छान बारीकच चिरून घ्यायच्यात आपल्याला. किंवा तुम्ही अशा मोठ्या मिरच्या टाकल्या तरी त्या निवडता येतात. तुमच्या आवडीवर जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही मिरच्या इथे चिरून टाकू शकता किंवा वाटून टाकू शकता. तर सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत, पाहू शकता इथे. तर ह्या मिरच्या आपल्याला छोट्या वाटीमध्ये काढून घेते मी अशा पद्धतीने. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि वेगळ्या पद्धतीने आहे थोडीशी. दरवेळेस आपण शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची लसूण टाकूनच बनवतो, पण ह्याच्यामध्ये थोडंसं 2 वस्तू मी कांदा टमाटर टाकला ना, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. तर आता हे बघा मिरच्या झाल्यात. आपल्या लसूण घेतलेला आहे मी, भरपूर सारा लसूण घेतला आहे. आणि हे लसूण आपल्याला खूप बारीक असा चिरून घ्यायचं आहे बघा, एकदम बारीक. तुम्ही लसणाची पेस्ट पण टाकू शकता किंवा असं चिरून पण टाकू शकता किंवा ठेसून टाकू शकता, तुमच्या आवडीवर येते. ते छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे मी बघा. तर मस्त असं हे लसूण बारीक चिरून झालेला आहे, तो पण आपल्याला छोट्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता लाईक करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या. मिरची लसूण आपला छान बारीक चिरून झालेला आहे, टमाटा कापून झालेला आहे, उभा पातळ कांदा चिरून झालेला आहे मस्त असा, पाहू शकता तुम्ही.
आता हे सर्व आपलं चिरून झालेलं आहे, तर पुढे काय करायचं मी ते तुम्हाला आता सांगणार आहे. तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पहा, छान छान कमेंट करा. आता काय करायचं, गॅस वाढवायचे आपल्याला मैत्रिणींनो. इथे मी गॅस पेटवून घेते आणि कढई ठेवून घ्यायची बघा. कढई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. 1 चमचा मी जिरं टाकून घेतलेले आहे. छान असं जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचे आपल्याला. भरपूर सारा लसूण घेतलेला मी बारीक एकदम चिरून तो टाकून दिलाय तेलावर. आणि हे छान परतून घ्यायचे आपल्याला लसूण तेलावर. छान परतल्याच्या नंतर कसं मैत्रिणींनो, लसणाचा सगळा आरक तेलामध्ये उतरतो, भाजीला टेस्ट खूप छान येते. त्याचबरोबर मी इथे मिरच्या टाकून घेतल्यात भरपूर साऱ्या, आणि मिरच्या पण तेलावर छान परतून घ्यायच्यात. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले पातळ, ते टाकून दिलेले आहेत. आणि कांदा पण हिरवी मिरची लसूण छान परतून घ्यायचे. त्याच्यानंतर टमाटर टाकून घेतलाय बघा, 1 मीडियम साईजचा. तर कांदा टमाटा छान परतून घ्यायचा आहे मऊ होस्तोवर आपल्याला. मैत्रिणींनो, व्हिडिओ मी संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही सांगते. व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित तुम्ही ही भाजी एकदा करून पहा, खूप छान होती. छान परतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, 1 चमचा मी इथे छोटा चमचा आहे हळद टाकून घेतली. हळद पण तेलावर छान परतून घ्यायची. मेथीच्या भाजीमध्ये नक्कीच तुम्ही अर्धा चमचा का होईना हळद टाका मैत्रिणींनो, खूप छान टेस्टी येते. आता हे सर्व छान मिक्स झालेले आहे, परतून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली सर्व भाजी मी ह्याच्यात कढईमध्ये टाकून देते आणि छान वर खाली करून घ्यायची आपल्याला ही भाजी बघा. अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. छान असे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचे बघा. मी असं जाडसर शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी आपली होऊन जाते आणि टेस्टी होती. तर छान दाण्याचा कूट मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, मीठ टाकून घेतले बघा मी चवीनुसार. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी वर खाली करून घ्यायची. पाहू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी बऱ्यापैकी झालेली आहे. ही मस्त टेस्टी अशी मेथीची भाजी ही. तर ह्या मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, थोडीशा वेगळ्या पद्धतीने मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा, खूप टेस्टी होती. दिसायला पण खूप छान दिसते ही. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन मैत्रिणींनो. सर्वांना बाय मैत्रिणींनो.